चला मित्र, आज आपण शिकणार आहेत इंटिग्रेशन बाय पार्ट्स याची एकदम शॉर्टकट ट्रिक्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स जो तुम्ही यूज करता तो मोर दॅन 2 टाइम्स और 3 टाइम्स जर अप्लाय करायचं काम पडलं तर एका स्टेप मध्ये आन्सर. इंटिग्रेशन बाय पार्ट्स त्याच्या आधी लिएट रूल अप्लाय करालच तुम्ही, पण त्यानंतर u इंटू v मीन्स द फर्स्ट इंटू सेकंड, फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, डबल इंटिग्रेशन ऑफ सेकंड प्लस डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस अँड सो ऑन. म्हणजे फर्स्ट टर्मचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह करत चला, सेकंड टर्मचं इंटिग्रेशन करत चला, एक एक न वाढवत चला. कुठपर्यंत सॉल्व्ह करायचं सर? कुठपर्यंत? जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत सॉल्व्ह करा. बट ही ट्रिक फक्त x स्क्वेअर x क्यूब या फॉर्म मध्ये जेव्हा येते तेव्हाच अप्लाय होते. e रेज टू द पॉवर x आणि sin x जर येत असेल तर अप्लाय होत नाही मित्र हो. त्यावेळेस जनरलाइज फॉर्म्युले अप्लाय होते, कारण की तेच ते आन्सर येत राहते म्हणून. आता फॉर एक्झाम्पल घेऊ आपण इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इंटू sin x. x square means the first term algebraic, sin means the trigonometric term. First as it is into integration of second, sin च integration minus cos, minus sin is a alternate, plus minus alternate चालते. ठीक आहे, मग फर्स्ट चा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. ठीक आहे, परत या सेकंड टर्मचं इंटिग्रेशन, परत इंटिग्रेशन एक एक वाढवत चला. इंटिग्रेशन हे फर्स्ट टर्म होती, फर्स्ट टर्मचं हे फर्स्ट इंटिग्रेशन, आता याचं सेकंड इंटिग्रेशन मायनस ऍज इट इज कॉसचं इंटिग्रेशन साइन ते लिहिलं, परत मायनस झालं, आता प्लस, इथे प्लस, परत या फर्स्ट टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 2x, 2x चा परत डेरिव्हेटिव्ह 2, त्यानंतर परत इंटिग्रेशन ऑफ सेकंड, सेकंडचं परत इंटिग्रेशन, हे फर्स्ट होतं हे सेकंड होतं, या सेकंडचं परत इंटिग्रेशन मायनस ऍज इट इज, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, मायनस प्लस कॉस, त्यानंतर मायनस, परत आता डेरिव्हेटिव्ह फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट टर्म इज x स्क्वेअर, त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x, त्याचा डेरिव्हेटिव्ह 2, आता परत 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, 0 इंटू ऑल टर्म इज द 0. एका स्टेप मध्ये आन्सर. त्याच्यानंतर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा, म्हणजे फक्त तुमच्या 2 स्टेप मध्ये आन्सर येते. तुम्ही जर लॉंग मेथड केली तर कमीत कमी 4 ते 5 स्टेप होतात, त्यापेक्षा एका स्टेप मध्ये आन्सर डायरेक्ट कॅल्क्युलेशन प्लस मायनसचं आणि स्टॉप.